स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वीचा युनिट 2 मधील 2.5 अ प्ले एक नाटक हा लेसन आज आपण अभ्यासणार आहोत. हा जो लेसन आहे तो मी 2 पार्टमध्ये बनवलेला आहे. 2 पार्ट आणि प्रत्येक दुसरा जो पार्ट आहे, आता आपण हा पहिला पार्ट बघतोय. दुसऱ्या पार्टची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि दुसरा पार्टसुद्धा बघा. आणि तुमच्या ज्या कमेंट्स असतील मला त्या कळू द्या की तुम्हाला हा लेसन आवडला की नाही. खूप कॉमेडी, खूप असा हसवणारा हा लेसन आहे. चला तर मग सुरू करूया 2.5 अ प्ले. अ प्ले म्हणजेच एक नाटक दिलेलं आहे. छोटंसं आणि सुंदरसं नाटक आहे. सुरू करूया. सीन नंबर 1 2 पार्टमध्ये म्हणजे 2 व्हिडिओ आपण याचे बनवणार आहोत. पार्ट फर्स्ट काय दिलं बघा. सीन 1 म्हणजे प्रवेश पहिला. अ किंग्स कोर्ट. किंग म्हणजे राजा, राजाच्या दरबारात. द कोर्ट अवेट्स द अरायवल ऑफ द किंग. जे काही दरबारी आहेत ते काय करत होते तर राजाच्या आगमनाची वाट पाहत आहेत. 2 गार्ड्स आर स्टँडिंग फ्रंट राईट ऑफ द स्टेज. स्टेजच्या उजव्या बाजूला समोर 2 पहारेकरी हे उभे आहेत. गार्ड्स म्हणजे पहारेकरी. फर्स्ट गार्ड पहिला पहारेकरी. दुसऱ्या पहारेकऱ्याला काय म्हणतो बघा. टू द सेकंड गार्ड. बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराईव्ह. सावधान, राजे जे आहेत ते येत आहेत. बी अलर्ट म्हणजे सावधान, राजे काय होत आहेत तर येत आहेत. सेकंड गार्ड दुसरा पहारेकरी काय म्हणतोय. हु वॉन्ट्स टू बी अलर्ट. कोणाला इथे सावध व्हायचंय. लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप इन दिस लँड. या राज्यात, या भूमीमध्ये जीवन म्हणजे काय झालं तर एक लांब किंवा मोठी अशी झोप झाली आहे. आय एम एस ऑल डे दो आय एम अ गार्ड. ओके, मी निवांत असतो. एस म्हणजे काय निवांत. मी निवांत असतो दिवसभर. ऑल डे दो जरीही मी काय आहे तर पहारेकरी असलो तरीसुद्धा मी कसा असतो निवांत असतो पूर्ण दिवस. फर्स्ट गार्ड हाऊ बोरिंग. किती कंटाळवाणं आहे हे. I wonder if some interesting drama will unfold at the court today. It would enliven the atmosphere. मला आश्चर्य वाटतंय. आय वंडर जर काही इंटरेस्टिंग अशा प्रकारचं नाट्य या कोर्टमध्ये आज घडलं तर घडेल का. इट वुड इनलाइवन द ॲटमॉस्फिअर. यामुळे काय होईल तर हे जे वातावरण आहे ते पूर्णतः काय होईल तर उल्हासित होईल. सेकंड गार्ड I would be equally happy if there was none. असं काही झालं नाही तर मला तितकाच आनंद होईल. फर्स्ट गार्ड इंटर द डिसायपल लुकिंग अराउंड. एक शिष्य सगळीकडे पाहत प्रवेश करतोय. फर्स्ट गार्ड हाल्ट. हाल्ट मीन्स थांब, स्टॉप. यू आर स्ट्रेंजर. तू कसा आहे तर कोणी परका तू दिसतोय किंवा तू नवीन इथे दिसतोय. स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी दिसतोयस किंवा नवीन. गिव युअर आयडेंटिटी. तुझी ओळख सांग. डिसायपल यू आर राईट. तुम्ही बरोबर आहात. आय एम अ व्हिजिटर हिअर. मी इथे पाहुणा आहे. अ डिसायपल ऑफ द वाईज सेज फ्रॉम द घनघोर फॉरेस्ट विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम. आता तिथं तो काय म्हणतोय की तो जो शिष्य आहे, तो डिसायपल जो आहे तो काय म्हणतोय की मी इथे काय आहे तर व्हिजिटर आहे, मी इथे पाहुणाच आहे. तुमच्या राज्य जे आहे त्या राज्याच्या पूर्वेला जे घनघोर नावाचं फॉरेस्ट आहे, जे अरण्य आहे, तिथल्या विद्वान साधूचा मी काय तर शिष्य आहे. फर्स्ट गार्ड पहिला पहारेकरी. व्हॉट ब्रिंग्स यू हिअर. येथे का आला आहेस. डिसायपल आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट धिस किंगडम ऑफ अंधेर नगरी अँड द ग्रेट किंग चौपात. आता मी हे जे काही आय हॅव हिअर्ड अमेझिंग स्टोरीज, मी या राज्याबद्दल काय तर आश्चर्यकारक अशा गोष्टी ऐकल्या आहेत. कशाबद्दल. अबाउट धिस किंगडम या राज्याबद्दल. ऑफ अंधेर नगरी म्हणजे अंधेर नगरी हे राज्य आणि ग्रेट किंग तो म्हणजे कोण चौपट राजा आणि अंधेर नगरी या राज्याबद्दल मी काय तर एक अशा आश्चर्यकारक अशा गोष्टी ऐकल्या आहेत. I am especially impressed by the fact that everything is in the market is sold at the same price, no complications. विशेष करून इथल्या ज्या बाजारात आहेत प्रत्येक वस्तू ही काय होते तर एकाच किमतीला
विकतात ही गोष्ट ऐकून मी जरा थक्कच झालो. नो कॉम्प्लिकेशन्स, काही गोंधळ नाही, कुठल्या प्रकारची कटकटच नाही. फर्स्ट गार्ड, यू हॅव हर्ड राईट. तू काय कर, तू काय झाले तर बरोबर ऐकलं आहेस. इन आवर लँड, आमच्या राज्यात, यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डिलेक्टेबल स्वीट फॉर द सेम प्राईस ॲज अन इक्वल मेजर ऑफ व्हेजिटेबल्स. म्हणजे आमच्या राज्यात सर्वात महागडं आणि उंच असं स्वादिष्ट मिठाई आहे, ती तेवढ्याच तुम्हाला काय मिळेल तर तू ती परचेस करू शकतो किंवा मग खरेदी करू शकतो. एका भाजीच्या किमतीत तू काय करू शकतो, ती स्वीट अशी जी काही स्वादिष्ट मिठाई आहे ती तू परचेस करू शकतो, खरेदी करू शकतो. टकासेर भाजी टकासेर खाजा. टकासेर भाजी टकासेर खाजा एक प्रकारची म्हण आहे ती. आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट. आपण तर त्यामुळे खुश आहात. आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट, मी याबद्दल काय तर आनंदी आहे. इट मेक्स लाईफ इझी, यामुळे आमचं आयुष्य काय झालं तर सोपं झालं आहे. डिसायपल, सो इट शूड, ते बरोबर आहे. इट वूड बी गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड. त्यामुळं याच राज्यात वास्तव्य करावं, या राज्यातच राहावं, ही एक छान कल्पना आहे. बट फर्स्ट I would like to attend the court today and pay my respect to the mighty king चौपट. पण आज काय करतो मी, प्रथम मी या दरबारात हजर राहतो आणि महाराजा जे चौपट राजा आहेत त्यांना काय करतो, आदरपूर्व असा मुजरा मी करतो, असं तो शिष्य म्हणाला. बघा पुढे काय होतंय. सेकंड गार्ड, यू मस्ट स्टँड देअर. पॉइंटिंग आउट. ओके, त्या रांगेकडे बोट दाखवत तो काय म्हणाला, यू मस्ट स्टँड देअर, तुम्ही तिकडे रांगेत उभ्या राहा. विथ दोज पीपल हू आर इन क्यू, क्यू म्हणजे रांग. यू मस्ट स्टँड देअर विथ दोज पीपल हू आर इन द क्यू. त्या रांगेकडे बोट दाखवत, म्हणजे लोकांची रांग असेल त्या रांगेकडे बोट दाखवत तो दुसरा पहारेकरी त्याला म्हणतोय की तुम्ही तिकडे रांगेत उभे असलेल्या लोकांमध्ये जाऊन उभे राहा. लाऊड व्हॉइस फ्रॉम द बॅक स्टेज, पडद्यामागून मोठ्या आवाजात. हिअर यू पीपल, लोक हो ऐका. हिअर कम्स द मोस्ट नोबल, मोस्ट रिवर्ड, मोस्ट ग्रेशियस, मोस्ट लर्न किंग चौपट ऑफ दिस वास्ट किंगडम. सर्वात थोर, महान, आदरणीय, पूजनीय, अति दयाळू, विद्वान या विशाल राज्याचे राजे चौपट येत आहेत, अशा प्रकारे तो तिथे ओरडतो. म्हणजे त्या बॅक स्टेज म्हणून तसा आवाज येतो. मेक वे फॉर द किंग. आता काय करा, राजांना मार्ग द्या. बो टू द रॉयल मोनार्क, आणि राजांना मार्ग द्या, त्याचबरोबर राजांना मुजरा करा. किंग चौपट अराइव्स टू द फॅनफेअर ऑफ बंगल्स अँड ड्रम्स अँड टेक हिज प्लेस ऑन द थ्रोन. बिगुल आणि ड्रमच्या नादघोषात राजे चौपट काय करतात, प्रवेश करतात आणि सिंहासनावर, म्हणजे त्यांच्या थ्रोनवर, त्यांच्या सिंहासनावर काय होतात तर ते विराजमान होतात किंवा बसतात. किंग, लेट द कोर्ट बिगिन. दरबाराचा आरंभ होऊ द्या, कोर्टला सुरुवात करा, दरबार सुरू करा. फोर्थ गार्ड मॅसेंजर, जो चौथा संदेशवाहक पहारेकरी आहे तो काय म्हणतोय, द फर्स्ट कॉम्प्लेनंट, पहिला फिर्यादी. जो कॉम्प्लेनंट म्हणजे काय, जो फिर्याद करतो, जो काय करतोय त्याची अडचणी मांडतोय, दॅट इज कॉल्ड कॉम्प्लेनंट. ओके, फिर्यादी. थीफ म्हणजे चोर. रश फॉरवर्ड अँड वेट लाऊडली, धावत पुढे येतो आणि मोठ्याने आक्रोश करू लागतो. जस्टिस, न्याय, ओ माय ग्रेट किंग, हे माझ्या थोर राजा. आय बेग फॉर जस्टिस, मी काय करतोय तर न्यायाची तुम्हाला भीक मागतोय. किंग, अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट. किंग म्हणतोय, काय आहे तुझी तक्रार. थीफ म्हणजे चोर. इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेर नगरी, माय फ्रेंड अँड आय हॅव बीन ट्रूली हार्डवर्किंग, ऑनेस्ट थीव्स. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक आणि हार्डवर्किंग म्हणजे कष्टाळू. आता महाराज, या महान अशा अंधेर नगरीत मी आणि माझा मित्र खरेखुरे कष्टाळू आणि प्रामाणिक चोर आहोत. ऑल दीज इयर्स वी हॅव बीन ट्रू टू आवर प्रोफेशन. इतकी वर्ष आम्ही आमचा व्यवसाय काय करतो आहोत तर ट्रूली म्हणजेच सच्चेपणाने करत आहोत.
अँड व्हॉट इज अवर रिवॉर्ड, आणि त्याचं काय फळ आम्हाला मिळालं. लास्ट नाईट विथ ग्रेट एफर्ट्स वी मेड अ होल इन द वॉल ऑफ मर्चंट्स हाऊस वेन हिज फॅमिली वेअर अवे. मर्चंट म्हणजे व्यापारी. लास्ट नाईट कालच्या रात्री काय झालं तर कालच्या रात्री एका व्यापाऱ्याच्या घरातले सर्वजण बाहेर गेले असताना आम्ही त्याच्या घराच्या भिंतीला मोठ्या कष्टानं एक होल बनवलं किंवा भोक पाडलं. देन माय फ्रेंड peered through that hole into the house when suddenly the wall collapsed wells louder and my friend was instantly killed. आणि काय तर माझा मित्र त्या भोकातून घरात डोकावून पाहायला लागला. पीप म्हणजे डोकावून पाहणे. ओके, जास्त डोकावून पाहायला लागला, निहाळू लागला, आणि अचानक काय झालं तर माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल. सडनली द वॉल कोलॅप्स्ड, आणि अचानक ती भिंत त्याच्यावर कोसळली. मोठ्याने तो आता ओरडला इथे. आता वेल्स लाऊडर म्हणजे काय, आणखी मोठ्याने रडत तो म्हणतोय, आणि ती भिंत पडली आणि माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड, आणि माझा मित्र तिथेच काय झाला तर त्या भीतीखाली तो मेला. आय हॅव लॉस्ट माय ओनली फ्रेंड अँड पार्टनर. मी माझा एकुलता एक मित्र आणि धंद्यातला भागीदार गमावला. ओ किंग, इट्स द मर्चंट्स फॉल्ट फॉर लिव्हिंग इन द हाऊस विथ सच वीक वॉल. राजेसाहेब, अशा कच्च्या भिंतीच्या घरात राहणं हा त्या व्यापाऱ्याचा गुन्हाच आहे. किंग, फेच द मर्चंट ॲट वन्स. त्या व्यापाऱ्याला ताबडतोब शोधून आणा. अ लाईफ फॉर लाईफ. प्राणासाठी प्राण म्हणजे जीवाला जीवच आपण घेऊया. द मर्चंट मस्ट बी हँग. त्या व्यापाऱ्याला फाशीच दिली पाहिजेत. थर्ड गार्ड लिव्स अँड रिटर्न विथ द मर्चंट हू बोज बिफोर द किंग. तिसरा पहारेकरी जो होता तिथे तो जातो आणि त्या व्यापाऱ्याला तो घेऊन येतो. व्यापारी आल्याबरोबर काय करतो, राजाला मुजरा करतो. बो म्हणजे मुजरा करणे. मर्चंट, मर्सी ओ नोबल किंग. हे महान राजा, कृपा करा. मर्सी म्हणजे दया दाखवा, कृपा करा. आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग दीज स्किल्ड प्रोफेशनल. या कुशल असे धंदेवाईक जे आहेत त्यांना मारण्याचा माझा हेतू नव्हता. इट इज नॉट माय फॉल्ट दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स्ड. माझ्या घराची भिंत पडली यात माझा दोष नाही. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ड. ओके, माझं घर नव्यानेच बांधलेलं आहे. इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिकलेअर हू केअरलेसली बिल्ड सच अ वीक वॉल. आता याच्यात माझी काही चुकी नाही, तर माझं घर आत्ताच बांधलेलं आहे आणि इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिकलेअर. ही कोण, यासाठी कोण दोष आहे तर यासाठी तो गवंडी म्हणजे ब्रिकलेअर म्हणजे गवंडी. ओके, तो याच्यासाठी कारणीभूत आहे. हू केअरलेसली बिल्ड सच अ वीक वॉल. जिने काय केली तर निष्काळजीपणाने अशी भिंत म्हणजे वीक अशी भिंत त्यांनी बांधली होती. किंग, ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेअर इमिजिएटली. ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट. जा आणि त्या निष्काळजी अशा गवंड्याला काय करा तर ताबडतोब हजर करा. त्याला या गुन्ह्यासाठी काय मिळालं पाहिजे तर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. सेकंड गार्ड लीव अँड रिटर्न विथ द ब्रिकलेअर. आता दुसरा जो पहारेकरी तो जातो आणि गवंड्याला घेऊन परत येतो. ब्रिकलेअर, तो गवंडी आता काय सांगतोय बघा. ब्रिकलेअर म्हणजे गवंडी, मी तुम्हाला आता सांगितलंच आहे. ओ मोस्ट किंग लॉर्ड अँड किंग. अति दयाळू देवा महाराजा. निलिंग टू द किंग. निलिंग म्हणजे गुडघे टेकणे. ओके, राजापुढे गुडघे टेकून तो म्हणतोय. हॅव मर्सी. काय करा तर दया दाखवा, दया करा. आय बेग यू डोंट सेंड मी टू द गॅलो. मी तुम्हाला काय करतोय तर भीक मागतोय, परंतु मला काय करा त्या सुळावर चढू नका, त्या वधस्तंभावर मला चढवू नका. आय ॲग्री दॅट आय बिल्ड द वॉल विच कोलॅप्स्ड अँड किल्ड अ मॅन. मला हे मान्य आहे की मी ती भिंत बांधली आणि ती एका माणसावर पडली आणि तो माणूस तिथे काय झाला तर मरण पावला. हे मी मान्य करतो आहे. बट इट वॉज नॉट ड्यू टू माय केअरलेसनेस. परंतु हे माझ्या निष्काळजीपणामुळे झालेलं नाही. द मॉर्टर विच आय यूज टू ले द ब्रिक्स वॉज ऑफ व्हेरी पुअर क्वालिटी. विटा लावण्यासाठी जो चुना किंवा जे सिमेंट मिश्रण करणार आहे
जो मी वापरला, जो चुना वापरला तो अगदी हलक्या प्रतीचा होता. म्हणजे विटा जोडण्यासाठी जे वापरतात तो मॉर्टर, त्याला चुना म्हणतात. ओके, ते मिक्स करणारा. देअर वॉज टू मच वॉटर मिक्स्ड इन इट. आणि त्या चुन्यामध्ये, त्या मॉर्टरमध्ये खूप जास्त पाणी मिसळलेलं होतं. इट इज एंटायरली द मॉर्टर मेकर्स फॉल्ट. आणि हा पूर्णपणे काय तर त्या चुना बनवणाऱ्याचाच दोष आहे. म्हणजे तो जो माल कालतोय, म्हणजे चुना कालून देतोय कोणा ब्रिकलेअरला, तर तो बनवणारा, तो मिक्स करणाराच काय तर दोषी आहे, असं तो ब्रिकलेअर म्हणतोय. किंग सुमन द मॉर्टर मेकर ॲट वन्स. त्याच ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर हिज थॉटलेसनेस. त्या चुना बनवणाऱ्याला लगेच बोलवणारा. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर हिज थॉटलेसनेस. त्याला त्याचा अविचारीपणाची किंमत त्याला आपले प्राण देऊन मोजलेच पाहिजे. म्हणजे त्याला आता त्याला जीव देऊनच त्याला आता या गोष्टीची जी काय असेल ती परतफेड करावी लागेल. फर्स्ट गार्ड एक्झिट. पहिला जो पहारेकरी तो जातो. अँड रिटर्न विथ द मॉर्टर मेकर हू रश अँड थ्रो हिमसेल्फ बिफोर द किंग. आणि तो काय करतो तर रिटर्न आणि पुन्हा येतो कोणला घेऊन, विथ द मॉर्टर मेकर, त्या चुना बनवणाऱ्याला घेऊन तो तिथे येतो. अँड थ्रो हिमसेल्फ बिफोर द किंग, आणि त्याला राजापुढे उभा करतो. त्यानंतर मॉर्टर मेकर, फॉरगिव्ह मी ओ मर्सीफुल किंग, वेलिंग लाऊडली. मोठ्याने आक्रोश करत तो काय म्हणतो बघा, फॉरगिव्ह मी, मला क्षमा करा, ओ मर्सीफुल किंग, हे दयाळू राजा. प्लीज डू नॉट हँग मी टू डेथ, मला फाशी देऊ नका. आय हॅव अ वाईफ अँड टू यंग चिल्ड्रन्स, मला एक बायको आणि 2 लहान मुलं आहेत. हू विल लुक आफ्टर दॅम, माझ्यानंतर त्यांच्याकडे कोण बघेल. किंग, युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट अ लाईफ. तुझ्या निष्काळजीपणामुळे काय झाले तर एकाचा प्राण गेला, म्हणजे एक व्यक्ती मेला. यू मस्ट पे विथ युअर लाईफ, आणि त्याची किंमत तुला तुझे प्राण देऊनच दिली पाहिजे. मॉर्टर मेकर, नो 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 माय रॉयल लॉर्ड, नाही 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 माझ्या राजा. आय एम नॉट टू ब्लेम, मला दोषी धरू नका. द पॉट विच आय यूज टू पोर वॉटर इन टू द मॉर्टर हॅड अन एक्स्ट्रा ऑर्डिनरीली लार्ज माउथ. इथे आता तो काय, आता पोर म्हणजे काय होत नाही. ओके, आता तो इथे म्हणतोय की ज्या भांड्यातून मी त्या चुन्यात पाणी ओतायचो त्याचं तोंड जरा जास्तच मोठं होतं. ओके, एक्स्ट्रा ऑर्डिनरीली लार्ज, जरा जास्तच ते मोठं होतं. सो एक्सेस वॉटर पोर डाऊन इन टू द मॉर्टर मिक्सर, त्यामुळे त्या चुन्याच्या मिश्रणात जरा जास्तच पाणी पडलं. आय वॉज हेल्पलेस, माझा नाईलाज झाला. इट इज द पॉटर्स फॉल्ट फॉर मेकिंग सच अ युजलेस पॉट. हा त्या पॉटर मेकर म्हणजे ते कुंभार ज्याला आपण म्हणतो, कुंभाराची ती चुकी आहे की ज्यांनी काय केलं तर एक युजलेस, निरुपयोगी असं भांडं बनवलं आहे. त्यामुळे तो कुंभार काय तर त्याच्यासाठी दोषी आहे. किंग, लेट द पॉटर बी ब्रॉट हिअर ॲट वन्स, त्या कुंभाराला ताबडतोब इथे आणण्यात यावं. ही मस्ट बी एक्झिक्युटेड फॉर मोल्डिंग सच युजलेस पॉट. अशी जी की निरुपयोगी, ओके, युजलेस पॉट, निरुपयोगी अशी भांडी तो बनवतोय, त्या भांडी बनवणाऱ्याला काय झाली पाहिजे तर शिक्षा झालीच पाहिजे. मोल्ड म्हणजे बनवणे. ओके, त्यानंतर बघा, फोर्थ गार्ड लीव अँड री एंटर विथ द पॉटर. आता जो चौथा पहारेकरी आहे तो जातो आणि कुंभाराला परत घेऊन राजासमोर तो येतो. पॉटर काय म्हणतो बघा, कवरिंग बिफोर द किंग, राजापुढे तो जाताना घाबरून जातो आणि घाबरत जाऊन तो काय म्हणतो बघा, युअर मॅजेस्टी, हे आदरणीय राजा, शो मर्सी टू धिस हंबल पॉटर, या गरीब कुंभारावर दया करावी. आय ॲग्री द पॉट आय मेड अँड सोल्ड टू द मॉर्टर मेकर वॉज अ डिफेक्टिव्ह वन. मला तुम्ही काय दाखवा, दया दाखवा, आणि मी मान्य करतो की द पॉट, जे भांडं ते कसं होतं, चांगलं नव्हतं. म्हणजे जे चुन्यावाल्याला त्यांनी विकलं ते कसं नव्हतं तर चांगलं नव्हतं, हे मी कबूल करतो, असं तो पॉटर म्हणतोय. बट आय एम नॉट गिल्टी, परंतु याच्यासाठी मी काय नाही तर दोषी नाही. ॲज आय मोल्डिंग द पॉट आय हर्ड द स्वीट डेलिकेट टिंकलिंग ऑफ अँकलेट्स. जेव्हा मी काय करत होतो, भांडे घडवत होतो, मोल्ड करत होतो, भांडे बनवत होतो, आय हर्ड द स्वीट डेलिकेट टिंकलिंग ऑफ अँकलेट, त्यावेळेस मला काय झालं तर
कर्णमधुर अशा सुंदर अशा पैजणांचा गोड असा नाजूक असा आवाज मला ऐकू आला. इट वॉज टिंकलिंग ऑफ अँकलेट्स. अँकलेट्स म्हणजे का पैंजण, त्यांचा आवाज त्या कुंभाराला ऐकू आला. इट वॉज द मनी लेंडर्स डॉटर. ती कोण होती तर एका सावकाराची ती मुलगी होती जिच्या पायामध्ये ते पैंजण होते आणि त्या पैंजणाचा मला आवाज आला. आणि ती एका सावकाराची म्हणजे मनी लेंडर्स म्हणजे सावकाराची ती मुलगी होती. शी डिस्ट्रॅक्टेड मी जस्ट ॲज आय वॉज शेपिंग द माउथ अँड इट बिकेम टू वायडन. तिच्यामुळे त्या भांड्याचं जे तोंड आहे त्याला आकार देताना माझं जरा दुर्लक्ष झालं आणि ते थोडं मोठं झालं. म्हणजे त्या भांड्याचे जे काही आकार असेल तो थोडा मोठा झाला. किंग, ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर. काय करा, त्या सावकाराच्या मुलीला इथे घेऊन या. दिस व्हेरी इन्स्टंट. लगेच, अगदी लवकर तिला घेऊन या. शी मस्ट बी सेंट टू द गॅलोज फॉर डिस्टर्बिंग दिस पुअर पॉटर ॲट वर्क. तिला काय केलं पाहिजे तर लगेच सुळावर दिलं पाहिजेत. या गरीब अशा बिचाऱ्या कुंभाराच्या कामात तिने काय आणला होता, व्यत्यय आणला होता. त्यामुळे तिला लगेच काय द्यायचं तर सुळावर दिलं पाहिजे. त्यासाठी तिला लगेच घेऊन या. फर्स्ट गार्ड लीव अँड इंटर्स विथ द मनी लेंडर अँड हिज डॉटर. पहिला पहारेकरी जातो आणि सावकाराने त्याच्या मुलीला या दोघांना तो घेऊन येतो. मनी लेंडर इन डिस्परेट व्हॉइस, एकदम निराशाच्या आवाजात तो म्हणतोय, ओ किंग, राजे, स्पेअर माय डॉटर. माझ्या मुलीला सोडा हो. शी इज माय ओनली चाइल्ड अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे. ती माझी एकुलती एक मुलगी आहे आणि तिचं पुढच्या सोमवारी काय आहे तर लग्न आहे. बघा, चित्र खूप सुंदर दिलं आहे बघा. द पॉटर, द मनी लेंडर्स डॉटर अँड गोल्डस्मिथ म्हणजे तो सावकार. गोल्डस्मिथने त्या मनी लेंडरने अशा प्रकारे तिला रिक्वेस्ट केली. डॉटर काय म्हणते, ओ डू नॉट फ्रेट फादर. अहो बाबा घाबरू नका. फ्रेट म्हणजे घाबरणे. ओके. द किंग विल नॉट हँग मी. राजा जे आहे तो मला काय करणार नाही, फासावर देणार नाही. टू द किंग. आता राजाला उद्देशून ती बोलती बघा, काय बोलतीये. युअर मोस्ट इस्टीम हायनेस. सर्वश्रेष्ठ असे आदरणीय महाराज. आय रिअरली स्टेप आउटसाइड द थ्रेशहोल्ड ऑफ माय होम. मी क्वचितच माझ्या घराच्या बाहेर काय करते तर घराच्या उंबरठ्याबाहेर मी काय करते तर पाऊल टाकते. बट ॲज माय फादर सेड. परंतु माझे वडील मला म्हणाले, आय एम टू बी मॅरिड नेक्स्ट वीक. माझं काय आहे तर पुढच्या वीकमध्ये, पुढच्या आठवड्यात लग्न आहे. अँड माय ज्वेलरी इज नॉट रेडी. आणि माझी जी दागिने आहेत ते तयार नाहीत. आय हॅड टू गो टू द गोल्डस्मिथ शॉप टू अर्ज हिम टू वर्क फास्टर अँड हँड ओव्हर माय ऑर्नामेंट्स ऑन टाईम. त्यामुळे काय झालं तर सोनाराच्या दुकानात जाऊन त्याला कामाची घाई करण्यासाठी आणि माझे दागिने मला वेळेवर द्यावेत म्हणून मी त्याच्याकडे जात होते आणि त्याला रिक्वेस्ट करण्यासाठी मी त्याच्याकडे गेले होते. द पॉटर शॉप इज इन ऑन द वे. आणि जे काही पॉटर तो कुंभार आहे त्याचं दुकान काय होतं तर रस्त्यावरच आहे. आय कुड नॉट हेल्प इट. पण माझा काय होता तर नाईलाज होता. इट इज ऑल द गोल्डस्मिथ्स फॉल्ट. आता या सगळ्याचा दोष जो आहे तो त्या सोनाराचाच आहे. हॅड ही डिलिव्हर माय ऑर्नामेंट ऑन टाईम. त्याने जर माझे जे दागिने असतील ते जर वेळेवर दिले असते, आय वुड नॉट हॅव बीन फोर्स टू गो पास द पॉटर्स शॉप. तर मला कुंभाराच्या दुकानाजवळून काय करायला लागलं नसतं, जावं लागलं नसतं. राजा काय म्हणतो बघा. देन सेंड फॉर द गोल्डस्मिथ अँड विदाउट एनी डिले ही मस्ट बी हँग. मग त्या राजाला लवकर कोणाला त्या आणायला पाठवा आणि उशीर न करता त्याला लगेच काय करा तर फाशी देऊन टाका. इथे आपला पहिला पार्ट हा संपतोय आणि दुसरा पार्ट जो असेल त्यासाठी तुम्हाला दुसरा नवीन व्हिडिओ बघावा लागेल. तो पण या सेकंड पार्टची जी लिंक आहे ती याच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करा. तुमच्यासमोर काय होऊन जाईल तर व्हिडिओ प्रेझेंट होऊन जाईल किंवा सुरू होऊन जाईल. थँक्यू अँड टेक केअर. आय होप तुम्हाला हा लेसन समजलेला आहे. तोपर्यंत भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू अँड टेक केअर.